दगदगता अंगार, जसा तो दगदगता अंगार, जसा तो दगदगता अंगार. दिवस असो वा असो अंधार, दिवस असो वा असो अंधार, दिवस असो वा असो अंधार. रान मैदान लढे झुंजार, जी 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 रान मैदान लढे झुंजार, जी 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 रान मैदान लढे झुंजार, जी 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 जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर आपली प्रचंड फौज घेऊन पन्हाळगडाला वेढा दिलेला आहे. पण ते म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ असते. महाराजांनी शिवा काशीदला बोलून घेतलं आणि विचारलं, शिवा तू आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? त्यावर शिवा म्हणाला, होय की महाराज, जातो की. आणि मग काय घडलं? काय घडलं? रात्रीच्या पहिलं प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गड उतरल्यास शिवबा पालखीत बाजी संग, शिवबा पालखीत बाजी संग, शिवबा पालखीत बाजी संग. पावसाने ओली झाली धरती, पावसाने ओली झाली धरती, पावसाने ओली झाली धरती. रात्र अंधार मावळे चालती, रात्र अंधार मावळे चालती, रात्र अंधार मावळे चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठर बाबात चालला दादा, दादा रा जिरा दाजिरा जी जी जी, दादा रा जिरा दाजिरा जी जी जी, दादा रा जिरा दाजिरा जी 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 जी. दोन दिशेला दोन पालख्या निघाल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्याने दरारा घातला. त्यातून शिवा काशीदला बाहेर काढलं आणि सिद्धी समोर उभं केलं. तर बातमी आली, हुजूर हुजूर शिवा भाग गया, हुजूर शिवा भाग गया. कडाडला सिद्धी. त्यानं आपल्या मानेतून तलवार बाहेर काढली आणि शिवाच्या गळ्यावर धरली आणि म्हणाला, सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलेला असला तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? कडाडला सिद्धी. त्याची तलवार चालल्या गेली आणि शिवा तिथेच संपला गेला. पलीकडे बाजी प्रभूंनी गजापूरची खिंड गाठली. बाजी म्हणतात, राजा तुम्ही निम्म फौज घेऊन विशाळगडावर पोहोचा राजा, तोपर्यंत मी शत्रूंना अडवून धरतो. राजा म्हणतायत, नाही बाजी नाही, जीवाची बाजी लावून इथपर्यंत आलोय, आता जे होईल ते मिळूनच करू. बाजी म्हणतायत, नाही राजा नाही, लाख मेली तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. आणि मग खिंडीच्या पायथ्याशी काय झालं, काय घडलं? उभा राहून बाजी खिंडीला, उभा राहून बाजी खिंडीला, विनवणी करी शिवबाला, विनवणी करी शिवबाला. तुम्ही सुखरूप इतना जावा तो फोडवावा द्यावा इशाऱ्याला, तुम्ही गेला पाहिजे सुखरूप विशाल गडाला, तुम्ही गेला पाहिजे सुखरूप विशाल गडाला, तुम्ही गेला पाहिजे सुखरूप विशाल गडाला. आलो आता सिद्धीला, आलो आता सिद्धीला, मी ठार करतो सिद्धीला, मी ठार करतो सिद्धीला. बाजी चढाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला, धर्मसज्ज भाव हा माझा झाला, धर्मसज्ज भाव हा माझा झाला, धर्मसज्ज भाव हा माझा झाला. रक्ताने भिजले बाजी, रक्ताने भिजले बाजी, थांबाया होईना राजी, थांबाया होईना राजी. तम नाही मला र माझी, तम नाही मला र माझी, बाजीने लावली जीवाची बाजी. कधी पोहोचते ते गडावरी राज शिवाजी जी जी जी, राज शिवाजी जी जी जी, राज शिवाजी जी जी जी. रक्ताच्या थरथरत असलेले बाजी प्रभू म्हणतात, राजा ओ राजा, तुम्ही गेला नाहीत राजा, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही राजा, तोपर्यंत या बाजीचा प्राण जाणार नाही राजा, तोपर्यंत या बाजीचा प्राण जाणार नाही. कडाला आवाज, कडाला तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची ठेवली रान, बाजीने केले जीवाचे रान. महाराज म्हणतात, धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा
आणि जर काही खिंडीच्या भिंतीला कान लावला